त्याच्या आधी आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे ते मी ऑलरेडी व्हिडिओ पोस्ट केला आहे, पण त्या अगोदर आपण काय काय केलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टीसोबत आपण रेडी राहिलं पाहिजे तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. शॉर्ट व्हिडिओ राहणार आहे 5 मिनिटाचा. आणि जे पण तुम्ही काउन्सिलर लावले वगैरे असतील किंवा तुम्ही कोणाकडनं जर काउन्सिलिंग घेतली असेल तर तुम्हाला कोणती गोष्ट लक्षात ठेवायची त्यांच्यासोबत काउन्सिलिंग करताना, तर हे तुम्ही लक्षात घ्या. कारण खूप साऱ्या पॅरेंट्सला माहिती नाही राहत की एक्झॅक्टली काउन्सिलिंग काय आहे आणि खूप पॅरेंट्सला फसवलं गेलं आहे. माझे जे लास्टला आमच्याकडे ते काउन्सिलिंगला आले होते लास्ट राऊंडला, आधी त्यांनी दुसऱ्यांकडे काउन्सिलिंग घेतली होती, पण लास्ट राऊंडला त्यांना समजलं की हे सर्व गोष्टी ते नुसतं फसवत येण्यासारख्या गोष्टी आहे आणि त्यांना हे सुद्धा माहीत नव्हतं की डोनेशन नावाची गोष्ट नाही राहत. आता खूप सारे काउन्सिलर सांगतात, म्हणजे आम्हाला लास्ट टाईम माहीत पडलं की खूप सारे काउन्सिलर असं सांगतात किंवा आमच्या ऐकण्यात आलं की डोनेशन घेऊन किंवा डोनेशन देऊन तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकतात. तर अशी कोणतीच गोष्ट नाही राहत की तुम्ही डोनेशन घेऊन किंवा डोनेशन देऊन तिथे ॲडमिशन घेणार. कारण सर्व जे ते राऊंड थ्रू होतं आणि आम्ही सर्व जे ते राऊंड थ्रूच करतो. आम्ही डायरेक्ट ॲडमिशन कुठेच करून देत नाही. आणि जर आमच्याकडे पॅरेंट्स आले पण भेटायला